हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण 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 हरि
पटाया जरा साक्ष्य पटाया साक्ष्य पटाया साक्ष्य पटाया साक्ष्य पटाया साक्ष्य पटाया दर्शन द्यावे विनव्यानंदा दर्शन द्यावे विनव्यानंदा दर्शन द्यावे विनव्यानंदा दर्शन द्यावे विनव्यानंदा दर्शन द्यावे दर्शन द्यावे दर्शन द्यावे विनव्यानंदा तुम्ही आपुले करा तुम्ही आपुले करा तुम्ही आपुले करा अंतरगावो मुळीत पारू अंतरगावो मुळीत पारू अंतरगावो मुळीत पारू यावो या शंकरा नाथा यावो या शंकरा नाथा शंकुनाथा तुया सुखेदा तुया सुखेदा शंकुनाथा तुया सुखेदा जगत बापुले सखा आमचे धन विठ्ठलाचे नाम आमचे धन विठ्ठलाचे नाम आमचे धन विठ्ठलाचे नाम चांगले उत्तम नलगे काही चांगले उत्तम नलगे काही नलगे काही नलगे काही आमचे धन आमचे धन सरे
सरेना गणिती अथवा दूर राजे मेरी कला अथवा दूर राजे मेरी कला मेरी कला आहुते धन आया है उदेगा प्रभुने पाया आया है उदेगा प्रभुने पाया चले अभीत अद्भुताजी चले अभीत अद्भुताजी अद्भुताजी सदा तुम्ही हारी देत जावे सदा तुम्ही मुक्ती देत जावे ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वविद्यानां विषये भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रोता वक्ता सर्वांनी म्हणावं पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पंढरीनाथ महाराज की जय संतांचे मुकुटमणी तुकोबा आहे
काल त्यांचाच अभंग घेऊन एक आपण वेगळं निरूपण केलं होतं. आज दुसऱ्या अभंगावरती आजच्या दिवसापुरतं निरूपण करून एक उत्तमपैकी कथा आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरुवातीलाच श्रीपाद श्री वल्लभ पेजवरती जे उपस्थित आपले असलेले दत्तभक्त अनेक श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत, गुरुभक्त आहेत, त्या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तसंच हेच कीर्तन उद्या यूट्यूबवरती जे गुरुभक्त दत्तभक्त बघतील किंवा अन्य परंपरेतले भक्त बघतील त्यांनाही माझा प्रेमपूर्वक नमस्कार. विषयाकडे वळूया. अभंग असा आहे. आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम सांगले उत्तम न लगे काही. कदा हे सरेना न नेती तस्कर अथवा थोर राजे नेईतना. वाऱ्याने उडेना न बुडे पाण्यात न जळे अग्नीत अद्भुतची. तुका म्हणे त्यांचे नाम हिरे ज्योती. सदा तुम्ही हाती घेत जावे, सदा तुम्ही मुखी घेत जावे. सद्गुरुनाथ महाराज की. संतांना अभिप्रेत असलेलं धन आणि आम्ही व्यवहारी जगामध्ये ज्याच्यामुळे आमचा व्यवहार चाललाय ते धन, त्याच्यामध्ये बरीच तफावत आहे. अर्थ असा विषय मांडलाय. अर्थाशिवाय जगामध्ये हे जे सगळं जग चाललंय ते अर्थावर चालू आहे किंवा आपला नित्य व्यवहार सुद्धा अर्थावर अवलंबून आहे. जगामध्ये व्यवहारात बोलताना एखादा मनुष्य जर काही मिळवत नसेल, काही नसेल तर बोलता बोलता माणसं सहज बोलतात. काय अर्थ नाही त्याच्यात, त्याच्याजवळ अर्थ नाही, या शब्दाचा अर्थ त्यात काही अर्थ नाही असा तो माणूस आहे. विश्वासार्थ नाही, अर्थ नाही. धन हे व्यवहारी जगामध्ये जगण्यासाठी अत्यावश्यकच आहे. पण अर्थ हा आवश्यक असला तरी या अर्थाचे परिणाम अनर्थाकडे जातात. दत्त महात्म्यामध्ये वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हणतात अर्थ अनर्थासी कारण. अर्थ हेच अनर्थासी कारण आहे. म्हणजे पैसा नाही, जगामध्ये लोक काय म्हणतात ज्याच्याजवळ पैसा नाही तो सुखी, पण त्याचं काय दुःख आहे ते त्यालाच माहिती असतं. पण गरजेपुरता पैसा आवश्यकच आहे, अत्यंत आवश्यक आहे. अर्थाने किती अनर्थ होतात. टीव्ही ऑन केला की रोज कुठलाही चॅनल लावा, सुशांत राजपूत, त्याच्या अनंत बातम्या एका पाठोपाठ ती लिंक आपल्याला बोलवूनही आम्ही समजून नेमकं काय चाललंय. शोध घेतायत, ह्याला पकडा, त्याला पकडा, याला धरा, त्याला सोडा, हे जे सगळं चाललंय त्या सगळ्या मागचं जर कारण बघितलं तर लक्षात येईल अर्थ हेच कारण आहे. जर हा विषय त्यामध्ये नसता तर कदाचित या गोष्टी घडल्या नसत्या. अजून ते शोधतायत हत्या का आत्महत्या, तेव्हा शोधायचं तेव्हा शोधू दे. पण आपला विषय एवढाच आहे की हे अर्थामुळेच अनर्थाला कारणीभूत आहे. गोंदवलेकर महाराजांचे वाक्य आहे, ते असं म्हणत होते. महाराज म्हणायचे, जो मनुष्य आपलूनी जगतो, जगामध्ये आपलूनी जीवन जगतो, जो मिळालेल्या धनामध्ये आपल्या कुटुंबाचं उत्तम पालनपोषण करतो आणि असेल त्या धनामध्ये दान धर्म करतो आणि आपला नित्यक्रम उत्तम प्रकारे चालवतो, तो जगामधला श्रीमंत माणूस. जय जय रघुवीर समर्थ. संतांच्या व्याख्या आहेत ते. तुकाराम महाराजांच्याकडं छत्रपती शिवाजी महाराज नजराला घेऊन आले. त्यांना जेव्हा कळलं की आपल्या या देहूजवळ एक तुकाराम नावाचा एक कोणते सद्भक्त आहे आणि अतिशय चंद्रमुळी घर आहे, काही नाही, दारिद्र्य आहे, सकाळी झालं तर संध्याकाळची भ्रांत आहे, पण अखंड विठ्ठल 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 विठ्ठल.
अंतावन भाताची परीक्षा असते त्यांना जाणलं होतं त्याने, म्हणून त्यांनी पालखीमधनं मेढा पाठवला. दारापाशी आल्यानंतर स्वाभाविक आहे, गरिबी अतिशय वाईट असते. दारापाशी मेढा आल्या धावत गेली, काहीतरी नवीन दिसलं. पालखी मेढा, धर्मपत्नी पण तुकाराम महाराजांची ती पण धावत धावत गेली. काय काय नाही ते म्हणले, महाराज आहेत का? महाराज म्हटले भांडावेच्या डोंगरावर गेले. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला पाठवलंय हे सगळं आपल्याला देण्यासाठी, हे सगळं आमच्यासाठी. चकित झाले कुटुंब परिवार सगळा. आणि घ्या घ्या तुमच्यासाठीच आहे म्हटल्यावर प्रश्न पडला, आपल्या नवऱ्याला हे आवडेल का? आपल्या पतीला हे आवडेल का? हा पहिला प्रश्न पडला. कारण अंगावरची साडी फाटकी होती, पण तरी सुद्धा ती लपवून तिने ठेवली होती. मुलांच्या अंगावर कपडे फाटकेच होते, पण तशात ती खेळत होती दारामध्ये. तुकाराम महाराज जेव्हा परत आले तेव्हा या सगळ्या सेवकांनी तुकाराम महाराजांना नमस्कार केला. महाराज, छत्रपतींनी हा तुम्हाला मेढा पाठवलाय, या सगळं द्रव्य वस्त्र अमुक अमुक सगळं, सोन्याच्या मोहरा सगळं. तुकाराम महाराज मनामध्ये म्हणतात, पांडुरंगा, ही काय आपत्ती आणलीस आहे माझ्यावर? आम्ही काय केलं असतं मला सांगा? आम्ही काय केलं असतं? आजूबाजूला कोणी बघत नाही ना, हे पहिलं बघितलं असतं. हे सगळं आयता आलंय घबाड घरी दारापाशी, पण सगळ्यांची नजर चांगली नसते हो. आयता आलेलं देखील दुसऱ्या शेजारच्या किंवा पलीकडच्या अलीकडच्या माणसाला बघवत नाही. सगळ्यांची नजर चांगली असत नाही. पा छान झालं, काहीतरी मिळालं त्यांना असं वाटणारी माणसं फार थोडी. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, हे जे आलंय ही सगळी माया आहे, हा मोह आम्हाला टाळता आला पाहिजे. पांडुरंगा, मला याचा स्पर्श होता कामा नाही. या नावाविना मला दुसरं काही नको आहे. तुकाराम महाराजांनी त्या सेवकांना सांगितलं, जसा आणला मेढा तसा परत घेऊन जा. त्यांना सांगा, छत्रपतींना आमचा योग सांगा. सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, मृत्तिके समान, मृत्तिके समान. पंढरीनाथ महाराज की जय. सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, माती समान आहे, हे नको आम्हाला. संतांच्या मध्ये आणि आमच्यामध्ये हा फरक आहे व्यवहारिक जगातल्या माणसा. त्यांना कळलंय शाश्वत धन कोणता आहे, म्हणून या अभंगाच्या माध्यमातून तो विस्तार करताय. जगामध्ये पैसा प्रत्येकाला गरजेचाच आहे, पण मी मगाशी सांगितल्यामुळं अर्थामुळं अनर्थही होतो. पण आता सध्या हा पितृपदवड्याचा काळ चाललेला आहे. काहीतरी दान घडावं. सर्वसामान्य लोक विचार करतात, काय हरकत नाही, तिथी आली, काय अगदीच जमलं नाही तर शेवटी सर्वपित्री अमावस्येला एखाद्या जाणकार माणसाला बोलवून आपल्याजवळ जे काय असेल त्यातला काही भाग त्याला अर्पण करायचा आणि त्या आई वडिलांचं स्मरण करायचं, पितरांचं स्मरण करायचं आणि आशीर्वाद मागायचे. आणि मी पण जाता जाता आपल्याला मुद्दाम आज सांगतो, उद्या हा विषय नाही सांगायचा मला, पितृपदवडा आहे. आता अमावस्या म्हणता म्हणता पुढे हे दिवस पटापटा संपतील, कळणार नाही. प्रत्येकाच्या तिथीप्रमाणे प्रत्येक जण श्राद्ध वगैरे सगळं करतायत. आपल्या पितरांना आपला घास देत आहेत, वर्षात एकदा द्यायचा असतो तो. आपल्याला काही दान धर्म करायचा असेल तर हा काळ आत्ताचा फार महत्वाचा आहे. आपल्या जवळ एखादा गरजू ब्राह्मण असेल, अवश्य त्याला आपण दान करा. दान असं झालं पाहिजे. स्वामी स्वरूपानंद एका पदामध्ये म्हणतात, स्वामी स्वरूपानंद एका पदामध्ये सांगतात, झाला लौकिक सन्मान, लौकिक सन्मान, कोटी अभिमान, कोटी अभिमान.
नसो तारा पुत्र धन संसारी कुतूल राहुल ये त्यातला महत्वाचा आशय स्वामींना सांगायचा आहे. भुकेल्यासी अन्न सत्पात्रिके दान भुकेल्यासी अन्न सत्पात्रिके दान भुकेल्यासी अन्न सत्पात्रिके दान आवे झाला तरी हो लौकिक सन्मान पोटी अभिमान धरू नये. भुके ज्यासी अन्न सत्पात्रिते दान. नित्य पंचपक्वान्न खाणाऱ्या माणसाला जेवायला या पदवड्यात बोलवायचं नाहीये. ज्याला खरोखरच अन्नाची गरज आहे. भुके ज्यासी अन्न सत्पात्रिते दान. अशा गरजू माणसालाच ते दान करायचंय. दानामधून कसा विषय निघाला, सहज बोलता बोलता म्हणजे चिंतन करताना विषय आला. हे बोलावं का न बोलावं असा मनात विचार होता, पण राहत नव्हतं. म्हणून दान या विषयावर विषय निघाला म्हणून सांगतो. त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 63 दिवस विवेक यांनी श्रीपाद श्री वल्लभ पेजमध्ये आपण सर्वांनी ते श्रवण केलेलं आहे. 63 दिवस सलग उपासना या माध्यमातून प्रवचनं केली. प्रचंड प्रतिसाद आपण सर्व श्रोत्यांनी दिला. अखंड चाललं होतं. प्रत्येकाचे कॉमेंट्स वाचण्यासारख्या होत्या, कमेंट्स वाचण्यासारख्या होत्या. आणि अशा पद्धतीनं एवढंच करून थांबले नाहीत, तर देशाविदेशातल्या लोकांनी देखील हे प्रवचनं श्रवण केली. मी घरामध्ये यांच्या बोलण्याचं श्रवण करण्याचं काम करत होतो. कोण काय फोनवर सांगतंय, कोण काय सांगतंय, ऐकायचं काम माझं चाललं होतं. कारण मध्ये बोलण्याचा माझा विषय नव्हता, कारण त्यातलं मला काहीच गम्य नव्हतं. हे परदेशातनं लोक येतात, पैसे पाठवतायत, अमुक करतायत, तमुक करतायत, चर्चा मी ऐकतोय फक्त. तेव्हा एक दिवस अशा अचानक या 63 दिवसाच्या या कालावधीमध्ये विवेक बुवाला मेसेज आला काही परदेशातल्या लोकांचा. बुवा, तुम्ही निरपेक्षपणे ही सेवा करताय, पण आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे. तेव्हा विवेक बुवाने अतिशय प्रेमाने सांगितलं, मला जे ज्ञान मिळालंय, मला जे माझ्या आई वडिलांनी सोडलं गुरुजींच्याकडं, ते ज्ञान घेण्यासाठी, आणि त्यांनी मला जे ज्ञान दिलं एक पैसा न घेता दिलेला आहे. त्यामुळं मी तुमच्याकडनं पैसे घेणं योग्य होणार नाही. पण ते लोक झेलेला पेटले, नाही बुवा आम्ही काहीतरी देणारच तुम्हाला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला देखील नंतर हा सगळा विषय ऐकल्यावर मी सर्व बसलोच मटकन खाली. दुसऱ्या दिवशी मला कळलं की बुवांच्या खात्यामध्ये परदेशातल्या लोकांनी 47,000 रुपये पाठवले. बापरे. त्याने आम्हाला सकाळी ही हकीकत सांगितली. आणि त्यांना रात्री एकदम चिंतनाला बसल्यावर असं लक्षात आलं की ठीक आहे, कुणाही माणसाला अचानकपणे जसं असं एखादं धन आलं तर क्षणभर का विना समाधान वाटतं. वा वा वा, छान, मी काही निरपेक्षपणे केलंय, पण आलंय चालून, घ्यायला पाहिजे असं क्षणभर वाटलं असेल. पण त्याच क्षणी त्यांना जेवढी गरज होती तेवढी त्यांनी एक काम पूर्ण केलं. आणि मग रात्री सगळा विचार करून सकाळी मला उठल्या पहिलं सांगितलं, बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. म्हटलं बाबा काय झालं? रात्री ते प्रवचन संपवून मी उशिरा झोपलो आणि आता एकदम काय झालं? त्या उद्यापासून प्रवचन आहे की नाही? म्हणजे आहे, तेच सांगते. म्हटले परदेशातल्या लोकांनी हे असं सगळं केलं.
माझ्या मनात असा विचार आलाय की जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे मी वापरले, पण आता 40,000 रुपये शिल्लक आहेत. ते माझ्या मनामध्ये दत्तप्रभूंच्या कृपेने असा विचार आलाय, हे सगळे पैसे गरजू लोकांना वाटून टाकावे. तुमचं मत काय? म्हणजे अवश्य. कारण ज्या काळामध्ये मी कीर्तन करत होतो आणि पैसे मिळवत होतो तेव्हा आम्हाला काय बिलागी होती आणि काय आरती मिळत होती याची कल्पना आहे. हा एवढा आकडा ऐकल्यावर आम्हाला आमचा बळपच झाला होता खरं म्हणजे. अवघड आहे. पण आजच्या काळामध्ये लोक किती दानशूर आहेत हे ह्याच्यामध्ये दिसून आलं की हे आपल्याला नुसतं ऐकायचं नाही, पण काहीतरी दान करायचे आपल्याला. या दान स्वरूपात या लोकांनी ही पाठवलेली रक्कम आहे. अवश्य तुला ज्यांना द्यायची असेल त्यांना दे. आणि काळात नंतर आपण सगळ्यांना कल्पना आहे, श्रीपाद श्री वल्लभ पेजवरती जी सगळी मंडळी, श्रोते मंडळी वगैरे सगळी जी ऐकणारी आहे त्या सगळ्यांना कल्पना आहे की एका विशिष्ट विचाराने मग तसा विचार केला तर आमची संस्था नाही, पावती पुस्तक नाही, असं असताना सुद्धा लोकांनी एवढा प्रचंड विश्वास ठेवला आणि हजारो रुपये पाठवले. कुणी 1000, कुणी 500, कुणी आणखी 1000, कुणी 10,000, कुणी 20,000. पटा म्हणजे पहिल्यांदा हे सगळं झाल्यावर जेव्हा प्रवचनामध्ये बुवाने आपण काय केलं हे जेव्हा सांगितलं तेव्हा लोकांचा असा त्या ठिकाणी मेसेज आला, अरे कोण गरजू आहेत आम्हाला कल्पना नाही आहे, पण तुम्हाला सगळी माणसं माहिती आहेत, आम्ही तुमच्याकडेच पैसे पाठवतो, तुम्ही वाटा कोणाला वाटायची त्याला. तुम्हाला आश्चर्य वाटेल सज्जनो, 40,000 रुपये वाटण्याचं निमित्त झालं आणि जवळजवळ 6 लाख रुपये जमले आणि 6 लाखाचा निधी वाटला गेला. त्याचं सगळं फायलिंग आमच्या इथं काल ज्यांनी पद म्हटलं ते आमचे अतिशय जवळचे घरासारखे ज्यांचा संबंध आहे, कौस्तुभ रानडे पती पत्नी दोघेही, या दोघांचं अपूर्व सहकार्य या कार्यामध्ये लाभलेलं आहे. अहो ज्यांनी काम केले त्याचं नाव घ्यायलाच पाहिजे. आमचं नाव कशाला घेतलं असं कुणी कुठे म्हणालं तर मी सांगेन तुम्ही काम केलं नाही का? केलंय काम. त्यासाठी किती काम होतं, अगदी पारदर्शकपणे सगळा हा हिशोब ठेवलेला आहे. उद्या समजा वाडीत तुम्ही कधी काही वर्षांनी आलात आणि म्हणालात तर फाईल आज तयार आहे. कुणी किती केव्हा कसे पैसे पाठवले, कसे कुणाला पैसे वाटले, या सगळ्याचा हिशोब फाईलमध्ये तयार आहे. हे खरं दान आहे. आणि हे दान आल्यानंतर त्या दानाचा उत्तम विनियोग झाला, ज्याला गरज आहे त्याला वाटलं गेलं, हे त्याचं महत्वाचं भाग आहे. भुकेल्यासी अन्न सत्पात्रीचे दान, भावे दिल्याविण राहू नाही. आता याच्यानंतरचा जो म्हणजे पितृपंधरवडा संपल्यानंतर अमावस्या संपल्यावर जो महिना येणार आहे तोही आपल्या हाताने दान धर्म करण्याचाच महिना आहे. त्याचं नाव आहे मलमास, म्हणजे भगवंतानी स्वीकारलेला तो महिना आहे. गोपालकृष्णाने अधिक महिना म्हणतात त्याला, आणि काही ठिकाणी खेड्यापाड्यात धोंडा महिना म्हणतात. आणि अशी म्हण पण आहे, दुष्काळात धोंडा महिना. आधी दुष्काळ आणि त्यात अधिक महिना आला की वाटत लागली. काय बोलण्याचा विषय असा आहे की अशा पद्धतीनं पुढल्या 3 महिन्यामध्ये पुन्हा आपल्याला, मला अजून कळलं नाही पण अशी अंधुक बातमी माझ्या कानावरती आहे आणि मी विवेकांना सांगणार आहे, विवेकला, यावेळी एवढं लाईव्ह तू 63 दिवस प्रवचनं केलीस त्या अधिक महिन्यामध्ये श्रीपाद श्री वल्लभ पेजवरती, आणि मी दानाच्या विषयी, मी धनाविषयी जे बोलतोय त्या धनाविषयी बोलत असताना मी म्हटलं, पण यांच्याजवळ गुरुनी यांना जे ज्ञान दिलंय त्यामध्ये 7 प्रकारचं धन कोणतं असतं हे आपल्याला ऐकायचं असेल तर मी त्याला सांगणार आहे. हे लोकांना कळू दे, हे 7 प्रकारचं धन कोणतं आहे, आणि ते तू फेसबुक लाईव्ह करून लोकांना ऐकव. बाप या नात्याने मी त्याला आज्ञा करणार आहे. पुढल्या अधिक महिन्यामध्ये वेळ मिळेल त्याप्रमाणे ते त्यांच्या वेळेप्रमाणे ठरवतील. अहो अशा या दान धर्माचं वैशिष्ट्य असं आहे आपल्या भारतामध्ये. आता जे राम मंदिराची बांधणी चालली आहे ना, ओतप्रोत लोक पैसे देणग्या देत आहेत का? आपल्या पोटाला टाच मारून. कारण कित्येक वर्ष चाललेला हा संग्राम आज फळाला येतोय आणि राम मंदिर आपलं होतंय. मंदिर वही बनाएगा, तिथंच बनलं जात आहे. या आनंदाच्या ह्याच्यामध्ये आपल्या पदरला टाच लावून लोक त्या देणग्या पाठवत आहेत त्या ठिकाणी राम मंदिराच्या कामासाठी. राम मंदिराचं काम आता जोमाने सुरू झालेलं आहे आणि भविष्यामध्ये म्हणजे लवकरच आपल्याला काही महिन्यांमध्ये, आपल्याला काही महिने गेल्यावर
आपल्याला प्रत्यक्ष ते मंदिर बघायला मिळणार आहे. आपण सर्वांनी अवश्य त्या राम मंदिरात जाऊन दर्शन राम मंदिरात घ्यायचं. रामलल्लाचं. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. तर हा विषय निघता निघता आला. आता धन कसा आहे, धनाबद्दल बोलतोय म्हणून सांगतो की आमचे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज एक ठिकाणी म्हणतात, दत्त महाराजांच्या सेवेमध्ये रमलेले ते त्या देवाला प्रार्थना करता म्हणतात, मागुतेची धन ते तुझे दर्शन, मागुतेची धन ते तुझे दर्शन, मागुतेची धन ते तुझे दर्शन, मागुतेची धन ते तुझे दर्शन. वासुदेवा आन धन नको, वासुदेवा आन धन नको, वासुदेवा आन धन नको, मागुतेची धन ते तुझे दर्शन, मागुतेची धन ते तुझे दर्शन, मागुतेची धन ते तुझे दर्शन, ते तुझे दर्शन, ते तुझे दर्शन. पंढरीनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मागुतेची धन दे तुझे दर्शन. तुकाराम महाराज तेच सांगताय. हे धन कसं आहे, भगवंताचं नामरूपी धन हे शाश्वत आहे. व्यवहारी जगातलं धन नश्वर आहे. आज आहे उद्या नाही. त्याची चरण सांगताना म्हणाले, हे धन कधी ऐकलंय, वाऱ्याने उडलंय, पाण्यात बुडलंय, वाऱ्याने उडेना, न बुडे पाण्यात, न जळे अग्नीत, अद्भुताची. समजा असं गृहीत धरूया, वाऱ्याने उडालं तर एखाद्या गरजूला मिळून जाईल. पाण्यात बुडलं तर बुडणारा काढेल. अग्नीमध्ये कसं धन, नामधन कसं होणार, कारण भगवंताचं नाम घेऊनच आहुती दिली जाते. स्वाहा इदन्न मम. म्हणून वाऱ्याने उडालं तर कानावर पडेल आणि मिळेल एखाद्या गरजू. पाण्यात बुडलं तर गरजूला मिळेल. आणि अग्नीमध्ये जर झालं, समर्पण झालं, तर त्यापासून येणारी जी ऊर्जा आहे ते वातावरणातली सगळी जागा एकदम पसंत करून टाकेल. तुकाराम महाराज म्हणाले, आमच्या धनाचं नाव काय आहे, हिरे ज्योती. संतांना अभिप्रेत असलेलं धन, किती निष्कामता, किती वैराग्य. मला सांगा, इतकं आपल्या घडणार नाही जगामध्ये. पैशाशिवाय जग चालत नाही, वस्तुस्थिती मी मगाशी सांगितली. पण असलेल्या पैशामधला काही भाग द्यावा असं वाटणं हे सुद्धा सोपं काम नाहीये. नुसता असून उपयोग नाही. खूप लोक अशा बडाया मारतात. काही लोक असे म्हणतात, छे मला काही त्याची काळजी नाही, छे मला. हो, काळजी नाही, पण तुम्ही कधी उचलून खिशात हात काढून दिले का कधी कुणाला? आडनाव दाते, कोणी दाते असतील तर कृपा करून क्षमा करा. ऐकणाऱ्यामध्ये कोणी दाते असतील तर आडनावाचे. मला तसं म्हणायचं नाही. आडनाव दाते घडलेली जुनी गोष्ट आहे म्हणून सांगतो. दारात लोक गेले काय मागायला, आमची पद्धत नाही देण्याची, हे दाते. असो, काय विषय बोलायचा आहे तर आहे त्यामधलं सुद्धा देण्याची इच्छा होणं. आता तुम्हाला सांगता सांगता विषय आला म्हणून सांगतो. मगाची मी श्रीपादश्री बद्दल पेजवरचा विषय तो सांगितला, निष्कामतेनं लोकांनी कसं ते दान केलं. तसं आणखी एक आता या पितृपंधरवड्यातच झालेली घटना सांगतो. आत्ता मी ज्या ठिकाणी माझं हे पेजवरती चाललेलं लाईव्ह आहे आता सध्या, त्याच्यावरती जो कॅमेरा आत्ता बसवलाय, तो जो स्टँड आहे त्याचं नाव मला काही कळत नाही. काय नाव? ड्रायपॉड. ड्रायपॉड असं त्याला म्हणतात. कारण आम्ही त्याबद्दल आधुनिक आहोत. कारण आमच्या काळात ते असलं काही नव्हतं. पॉटही नव्हतं आणि ड्रायही नव्हतं. त्यामुळं एका पुढे ट्रायपॉड काय समजून घ्या, काय जास्त उपभूल झाले असेल तर. हा, चर्चा करताना मला जेव्हा कळलं, पोवांशी बोलणं, विवेकशी बोलणं झालं, तेव्हा पुण्यामधल्या एक स्वाती जोसेफ नावाच्या बाई आहे. स्मिता जोसेफ तोडकर,
आणि त्यांच्या मातोश्री त्या नित्य श्रीपाद वल्लभ पेजवरती न चुकता लाईव्ह बघत असतात आणि अतिशय प्रेमाने तर त्या आईने मनाशी संकल्प केला, यांनी संकल्प केला. अनेक वेळा बुवांना आग्रह करून सांगितलं, बुवा मी मला बंडा चोपदार गुरुजींना काय द्यायचं ते दिलं, बुवा कुलकर्णी बुवांना काय द्यायचं ते माझं मी ठरवलं ते दिलं, तुम्हाला काहीच दिलं नाही, तुम्हाला काय द्यायचं सांगा. ते म्हटले मला काही द्यायचं नाही हेच लक्षात ठेवा. पण त्या मातोश्रीना, जोसेफबाईंच्या मातोश्रीना चैन पडेना. त्या माई लेकीने काय ठरवलं कुणास ठाऊक, आणि बुवांना पुन्हा फोन केला, तुम्हाला मी जी वस्तू पाठवीन ती तुम्ही स्वीकाराल ना. 10 वेळा विचार. शेवटी नाईलाजाने, अगदी नाईलाज झाला तेव्हा हो म्हणाले. आणि काल कुरिअर करून, म्हणजे आमचं कीर्तन चालू व्हायला 4 दिवस झाले, त्या पहिल्या दिवसाचं कीर्तन झालं असेल आमच्या नेहमीच्या ह्याच्यावरती पद्धतीनं. पण आता ह्या आलेल्या साधनामधनं हे माझं कीर्तन गेले 4 दिवस सलग याच साधनामधनं तुमच्यापर्यंत पोहोचतंय. केवढा दानाचा भाग आहे. आज जगाच्या बाजारात केवढी किंमत कुणाला माहिती, याची किंमत काय आहे. पण घरपोच वस्तू, केवढं मनाचं मोठेपणा. आज एक आणखी एक वस्तू आली आहे, काय त्याचंही नाव मला माहित नाही, पण त्याचं नाव काहीतरी वेगळंच आहे. वायरलेस. वायरलेस माईक. म्हणजे काय झालं, हे 63 दिवस किंवा रोजची उपासना जी केली जाते ती खाली खुर्चीवरती उशा ठेवायच्या, चादरी ठेवायच्या, काहीतरी आधार घ्यायचा, त्याच्यापुढे कॅमेरा ठेवायचा, इकडं हलतंय का एवढंच यायचं, मागे काही नाही. डावात करायचा नाही, डावात असा केला की उजवा तिकडे दिसतो वगैरे वगैरे काय काय भानगडी आहेत त्याच्यामध्ये. तर ते सगळं जुगाड या स्टुडिओचा, आमच्या जुगाड स्टुडिओ तो कसा तरी आत्तापर्यंत चालला. पण देवालाच काय काळजी वाटते कोणास ठाऊक. आता हे चालून साधन या घरामध्ये आलेलं आहे. तसं त्या एक रोह्याच्या उज्ज्वलाताई म्हणून आहे, त्यांनी एक वस्तू या ठिकाणी आजच कुरिअर करून पाठवली आहे. परमेश्वर कुणाकुणाला काय काय प्रेरणा देतोय. न मागे तयाची रमा होय दासी. जो मागत नाही त्याच्या मागे देव लागतो, आजचा अनुभव आहे. म्हणून अधिक महिना लक्षात ठेवा, दान धर्माचा आहे. साधू पितृ बनवणा हाही दान धर्माचा आहे. म्हणून आपल्याजवळ जे आहे असेल त्यामधून आपण जीवन जगून आपल्या मुलाबाळांचं उत्तम संगोपन करून उपासना मार्गाचा कधीही तडा न देता त्यातून जी वाट मिळेल, त्यातून जे दान घडेल ते महत्वाचं आहे ते देऊन टाका. म्हणजे आता कसं आहे, धनामध्ये पण गोष्टी आहेत. स्वतः कमवलेलं जे धन असतं ते उत्तम धन. त्यानंतर वडिलोपार्जित धन असतं ते मध्यम. ते आता आहे ते वापरलंच पाहिजे म्हणून. पण स्वतः कमवून धन जे वापरलेलं असतं ते वेगळं असतं. आणि लेखी वारसा जर आला असतं बायकोकडनं काय तिकडून बाहेरून, तर ते अधम म्हटलंय, ते योग्य नाही. आता आले म्हणून घ्यायचं एवढंच. आता काय काय घेणार आहे. पण त्यात पुन्हा असं आहे की पत्नीनं मिळवायचं आणि पतीने घरात बसून खायचं हे अतिशय वाईट. सगळे तसं करतात असं नाही, पण काही पुरुष असे व्यसनी झालेले असतात, बायकोला नोकरीला उद्योगाला कामाला लावतात आणि तिच्या पैशावरती आपली चैन करतात. असे काही कुटुंबातले लोक आहेत. हे असं योग्य नव्हे, ते अधम म्हटलेलं आहे. आणि योग्य जे आहे ते धन म्हणजे स्वतः कमवलेलं धन. म्हणून संतांना अभिप्रेत असलेलं धन भगवंताचं नाम आहे. वासुदेवानंद सरस्वती म्हणतात, भगवंत दत्तात्रेयांचं दर्शन हेच धन, दे तुझे दर्शन. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे नाम चांगले उत्तम नलगे काही. म्हणून मूळ अभंगामध्ये आपल्याला यापेक्षा अधिक काही बोलायचं नाहीये. खूप धनाविषयी बोलता येण्याचं काय. तेव्हा जे धन मिळतं त्या धनामध्ये आपण आपला व्यवहार उत्तम करावा आणि काही दान धर्मामध्ये खर्च करावा, हा त्यातला भाग आहे. मूळ अभंगामध्ये तुकोबार आहे आपल्याला तेच सांगतात, बाबांनो आमचे धन विठ्ठलाचे आमचे धन
चांगली उत्तम जलगे काही चांगली उत्तम जलगे काही नलगे काही नलगे काही नलगे काही नलगे काही आमचे प्रकाशमूर्ते शरणदुरामि प्रकाशमूर्ते शरणदुरामि प्रकाशमूर्ते गावो रसना कब दर्शनया झडुया नयना कब दर्शनया झडुया नयना नसो जगतिया उगा सकेव नसो जगतिया उगा सकेव माया मोहदळा प्रकाशमूर्ते शरणदुरामि प्रकाशमूर्ते शरणदुरामि प्रकाश
थोडं नामस्मरण करूया. आज बरेच जणांच्या मनामध्ये असा विचार येईल की माझ्या उजव्या हाताला जे बसले ते नवीन कोण आहेत. तर ते नवीन कोणी नाही आहेत, ते आमच्या जवळचेच आहेत. जे रोज तबला वाजवतात त्यांचे चिरंजीव आहेत श्रीरंग कुलकर्णी आरासकर. म्हणजे काल जे मला सांगायचं होतं तसं आज सांगतो की या अशा परंपरा पिढ्या पुढच्या पिढ्या तयार होत आहेत. मग वाडी हे आमचं तीर्थक्षेत्र आहे. 12 महिने आणि 12 उत्सव. पण एक तबला पेटीवाले आमच्या गावात लागतातच. आलासकरांनी 40 वर्ष 50 वर्ष सेवा केली. पुढे त्यांच्या घराण्यामध्ये ही सेवा चालू राहावी दत्त महाराजांची इच्छा म्हणून हे तयार झालेली आहे. आणि कीर्तनाची सेवा करणं, कीर्तनाची साथ करणं अत्यंत अवघड आहे. पण ते काम त्यांनी स्वीकारलंय. म्हणून त्यांना त्यांच्या गुरुगरीत आयुष्यामध्ये उज्ज्वल यश या क्षेत्रामध्ये प्राप्त हो अशी दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नामस्मरण करूया. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल एक श्लोक सांगतो. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पंढरपूरच्या समीप पुरंदर गडयाला गाव गडयाला गाव. पंढरपूरच्या समीप पुरंदर गडयाला गाव. सावकार वरदा पाहे नाम पंढरपूर जवळ पुरंदरगड नावाचा किल्ला होता. ब्राह्मण सावकार तो वरदा पाहे नाम. त्या
असं टुमदार गाव आणि असे पंचक्रोशीमध्ये जे लोक आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती, हा ब्राह्मण होता आणि सावकार होता. जरा ऐकायला वेगळं वाटतंय. कारण आतापर्यंत आम्ही पोथ्या पुराणामध्ये जी जी काही अक्षर ऐकलेलं आहे ते असं आहे, एका गावात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. पण हे त्याला अपवाद होते, हे सावकार होते आणि यांची पेढी होती. पंचक्रोशीमध्ये कोणीही माणसं अडचणीत सापडू दे, वरदाप्पानं हाक मारायची खोटी. मध्यरात्री जरी एखादा मनुष्य आला, मध्यरात्री जरी एखादा मनुष्य दारात आला तरी त्याची अडचण भागवण्याचं काम वरदाप्पा करत होते. अडवत नव्हते. पैसा आहे होते म्हणून उन्मत्तपणा नव्हता. पांडुरंग पांडुरंग वारकरी होते. त्यात पुन्हा ब्राह्मण कुलात जन्माला आलेले. नित्य स्नान संध्या ब्रह्मकर्म पूजा अर्चा हे सगळं करून पेढीवर जायचं. आहेत काही लोक आज या जगामध्ये असे पण लोक आहेत आणि म्हणून हे जग तरलेलं आहे. काही लोक या आचार विचाराने राहिलेत म्हणून चाललेला आहे जगातला व्यवहार. आणि आले जे गरजू असतील त्यांना दान धर्म करणं, मदत करणं हा वरदाप्पांचा खाक्या होता. आणि एक महत्वाची गोष्ट यांच्या बाजूची जमेची बाजू म्हणजे यांना धर्मपत्नी पण इतक्या अनुकूल मिळालेल्या होत्या. बस कोणतीही गोष्ट वरदाप्पाने तोंडातनं शब्द काढावा आणि पत्नीने म्हणावं, अहो करा, मी तुमच्या पाठीशी आहे. प्रपंच जर उत्तम करायचा असेल ना तर धर्मपत्नीची जोड आवश्यक असते. आणि ज्या घरामध्ये धर्मपत्नी सुशील आहे आणि अनुकूल आहे ते घर संपन्न आणि वैभव असं असतं, वैभवात्मक असतं. त्या घरात कमी हा शब्द नसतो. तर अशा पद्धतीनं ही माऊली पांडुरंगाच्याच या नामस्मरणामध्ये रमलेली आपल्या पतीच्या नियमाप्रमाणे विठ्ठल 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 अखंड आमचे वरदाप्पा विठ्ठल नामामध्ये रमलेले. आषाढी कार्तिकी वारी न चुकता करणारे आणि जे वारीला जाणारे आडले लोक आहेत त्यांना मदत करणारे असे हे वरदाप्पा होते. यांच्याजवळ मागाशी बोलल्याप्रमाणे आणखी एक जमेची बाजू होती, म्हणजे ब्राह्मण असून सावकार, दुसरी उत्तम पत्नी आणि तिसरं म्हणजे जिथे संपत्ती आहे तिथं संतती असेल असं नाही, किंबहुना नाहीच अशी घटना पाहायला मिळते. पण यांच्या बाबतीत तो अपवाद होता. यांना एक मुलगाही होता. लक्ष्मीचा वास असलेला म्हणून त्याचं नावच श्रीनिवास. त्या मुलाचं नाव होतं श्रीनिवास. चाललंय आल्या गेलेल्यांच्या मदत करणं आणि हा श्रीनिवास लहानपणापासून चाललंय. याचं बालपण उत्तम चाललंय. आर्थिक दृष्ट्या काही अडचण नव्हती. त्याचे सगळे लाड एकुलता एक असल्यामुळे चाललेले आहेत, सगळं पुरवण्याचं काम चाललेलं आहे. हा मुलगा श्रीनिवास 8 वर्षाचा झाला. वरदाप्पा शेट्टींना वाटलं आपल्या ब्राह्मण कुलाला पण जन्माला आलेली माणसं आहे, आपण या मुलाची उत्तम मुंज करावी, मौंजी बंधन करावं, त्याला द्विज बनवावं. आपल्याकडं मुंज हा शब्द सध्या एक समारंभ झालेला आहे. परवा मी संस्कारावरती बोलताना बोललो होतो, संस्कारहीन आपण झालोय. काही लोक असं म्हणतात आमच्या बंड्याचं काही झालं नाही तर पण मुंज मी धोकाच करणार आहे. पण त्या माऊलीने कधी विचार नाही का माझा मुलगा संध्या करणार आहे, स्नान पूजा करणार आहे, असं कधी विचार केलाय का? तो नाही. माझ्या मुलाची मुंज करायची कशासाठी? माझ्या शेजारच्या बहिणीने केली, त्या ह्याच्या आमच्या शेजारीनं केली आपल्या मुलाची मुंज. त्यांनी सगळ्यांनी थाटात केली, पैसा खर्च केला. त्यांच्याकडे आम्ही गेलो, आमच्याकडे ते यायला नको म्हणजे ते गेले म्हणजे आम्ही गेलो म्हणजे ते हा व्यवहार सांभाळण्यासाठी मुंज आहे का? समारंभ नाही आहे, तो एक संस्कार आहे. 8 वर्षाचा झाला श्रीनिवास. 8 वर्षाचा बाळ जसा 8 वर्षाचा बाळ जसा मौंजी बंधन संस्कार
केला मौली बंधन संस्कार कया केला विद्या पारही तोही कराया विद्या पारही तोही कराया तोही पैसा नाही कथा तोही पैसा नाही कथा 8 वर्षाचा झाला विद्वान ब्राह्मणांना पाचारण केलं वरदापानी आणि या मुलाची मूल्य केली थाटामाटात केली त्यांच्या इफरतीला शोभेल अशा पद्धतीनं केली पण अन्नदान केलं संस्काराला प्राधान्य दिलं जगाला बोलवणं याला प्राधान्य दिलं नाही मुलाप्रती उत्तम संस्कार घडण्यासाठी मौंजी बंधन उत्तम प्रकारे केलं म्हणता 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 हा श्रीनिवास आता मोठा होत चालला जगाच्या व्यवहारामध्ये खूप आमच्या त्या प्रवचन काळामध्ये जेव्हा लोकांनी प्रवचन ऐकली उपासनेची त्यावेळी आता मला वाटतं एक दिवस सुद्धा असा कधी जात नसेल की सकाळी एखादा तरी फोन कुटुंबावरती काहीतरी अडचण आहे म्हणून काय करावं म्हणून विचारण्यासाठी विवेकला येतो रोज बहुतेक एखादा तरी फोन येतो आता ते तरी काय सांगणार पण तरी देखील त्यांना असं काय करू नका तसा काय मनात विचार आणू नका तुम्ही जे चालवलेलं आहे ते उपासना चालू ठेवा महाराज तुमच्या पाठीशी आहेत काळजी करू नका त्यांना मोटिवेट करण्याचं काम ते करतात इथं हे याच्यावर संस्कार सगळे उत्तम आहेत पण घरामध्ये म्हणतात ना सगळं चांगलं आहे वरदाप्पा शेठ तर सगळ्या जगाला धरून आहे पण एक दिवस आघात झाला आणि यांच्या धर्मपत्नी अचानकपणे या जगात निघून गेली मग पोरकं झालं घरात स्त्री विना घर म्हणजे काय सांगावं 3 वर्ष झाली ते आम्ही स्वतः सोचतोय सध्या आमच्या धर्मपत्नी अचानक निघून गेल्या त्यानंतर गेली 3 वर्ष आम्ही दोघेच जसा येईल तसा गाडा हाकतो पण एक गोष्ट सांगतो पूर्वी सगळं चांगलं होतं तेव्हाही जी स्थिती होती तशी स्थिती देवाने आज ठेवली आहे कमी हा शब्द आमच्या प्रपंचात ठेवला नाही कधीच ठेवला नाहीच महाराज आमच्या पाठीचे वरदाप्पा शेठजींच्याकडे कोकणी निर्माण झाली जे आल्या गेल्या लोकांना या जेवून जा बसा मुक्काम करा म्हणून सांगायचे घर वाडा मोठा होता आता कोणत्या तोंडाने सांगणार कोण करणार हा श्रीनिवास आता हळूहळू मोठा होत चालला हे दर वारीला गेले पांडुरंग 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 विठ्ठल नामामध्ये रमलेले हे वरदाप्पा शेठ वारीला जाताना एक मुक्काम कुठतरी त्यांचा व्हायचा वाटेमध्ये ते एका गरीब ब्राह्मणाचं घर होतं आणि त्या घरामध्ये एक अशी मुलगी अशी त्यांच्या गुरुजींची त्या भटजींची मुलगी रोज त्याला पाणी आणून देणारी कसे केव्हा आलात काय आलात चौकशी करणारी चाणाक्षी मुलगी की सगळी डोळ्यात भरली होती काय मुलगी आहे काय गुणी आहे वाळूपा खूप कुटुंबामध्ये अशा मुली आहेत की ज्या आल्या गेलेल्यांचं स्वागत करतात कोणी भासू देत नाही ही तशीच होती आणि मग असे कित्येक वर्ष गेली श्रीनिवास आता मोठा झाला आता हिच्या मनामध्ये विचार आला या श्रीनिवासचे 2 हाताचे 4 हात करावे पण डोळ्यामध्ये विषय असा होता डोक्यामध्ये आता वारीला पुन्हा निघालो की त्या भटजींना हा प्रश्न टाकायचा आणि भेटून सांगायचं निघाले विठ्ठल 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 पंढरीचं नाव घेत घेत निघाले थांबले ज्या गुरुजींच्याकडे ते थांबले आणि मुक्काम झाल्यावर सकाळी विचारतो गुरुजी भटजी माझा एक विचार आहे मी तुमची मुलगी सून म्हणून करून घ्यावी अशी माझी इच्छा आहे मागणी घातली या गुरुजींना वरदाप्पा शेठजींचा लौकिक माहिती होता ते म्हणाले काय बोलताय तुम्ही कशाला लाजवताय मला कुठा इंद्राचा ऐवावर आणि कुठं श्याम भट्टाची टट्टाणी का लाजवताय
आम्ही कुणीकडं हातावर पोट, हँड टू माउथ अशी आमची अवस्था. असं सध्याचा आमचा काळ आहे. अहो तुमच्या इफरतीला शोभेल अशी मुलगी आमची नाही आहे. हे पहा, मी तुम्हाला ते बोललोय का? तुम्ही पैशाकडनं हे आहात का, अमुक आहात का तुमचा, हा विषय मी तुमच्याशी बोलतोय. मला तुमची मुलगी सून म्हणून करून घ्यायची. होय नाही करता 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 एक दिवस हा प्रसंग जवळ आला आणि एकमेकांना पाहणं झालं. आणि एक दिवस या वरदाप्पा शेटजींनी श्रीनिवासचा शुभमंगल सावधान मंगल वाद्य वाजली. आनंद वाटला. सुनेचं नाव लक्ष्मी ठेवलंय. श्रीनिवासचा विवाह संपन्न झाला. लक्ष्मीने गृहप्रवेश केला. आनंदाने घरात पाऊल टाकलं. आनंदाने गोडवी होती की या घरात पांडुरंगाचे सद्भक्तच आहेत. या ठिकाणी माझं खरं कार्य होणार म्हणून त्या आनंदाने ते प्रवेश केला. संसार सुरू झाला. पण हा आता श्रीनिवास जो आहे, या श्रीनिवासमध्ये एवढं परिवर्तन झालंय की हा आता सगळे व्यवहार बघायला लागलाय, दुकानात जायला लागलाय, व्यापार सांभाळायला लागलाय, पेढीवरती जायला लागलाय. त्याला आता वेळ नाही आहे अजिबात. एकच गोष्ट डोक्यात आहे, पैसा पैसा पैसा. धनाला धन, धनाला धन जोडायचं काम चाललंय. असं चालू असताना वरदाप्पा शेठ आता थकले आणि एक दिवस हे पान गळून पडले. वरदाप्पा शेठ कारवाई झाली. आता तर घर पोरकं म्हणजे पोरकं झालं. लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघंच घरामध्ये. लक्ष्मीला देखील पण काम असं होतं, जेव्हा हे थकले आणि जेव्हा आता शेवटचे दिवस जवळ आले तेव्हा एकदा वरदाप्पा शेटजीने आपल्या सुनेला आणि मुलाला आपल्या घरात बोलवलं खोलीमध्ये आणि एक उपदेश केला. तो सांगतो. ते म्हणाले, बाळ श्रीनिवास, पिता म्हणे बाळ आम्हासी जाणे, लौकिक सांभाळून या राहाणे, व्यापार मोठा करी दक्षतेने, षष्ठांश तो दान धर्मासी देणे. पाठीवरती लोकांच्या हात फिरवला, दोघांना उपदेश केला आणि वरदाप्पा शेटजी एक दिवस या जगातून निघून गेले. ज्या दिवशी गेले त्यावेळी बाकीचा व्यवहार झाला जगाच्या व्यवहाराप्रमाणे. लक्ष्मी देखील दुःखी झाली अतिशय. आधी घरात पाऊल टाकून तर सासूबाईंचं तर दर्शनच घडलं नाही. पण जे प्रेमळ सासरे होते तेही निघून गेले. तिच्या मनामध्ये विचार चालला, हा मात्र दुकान, पेढी, पैसा पैसा याच्या पलीकडे त्याला दुसऱ्या वेळ नाही. एकच वेळ लागलाय, पैसा जोडणं. लक्ष्मीच्या मनामध्ये असं होतं, आपल्या सासऱ्यांचं ज्यांच्या आशीर्वादाने हे आपण सगळं उपभोगतोय त्यांचं दिवस कार्य उत्तम प्रकारे व्हावं. तिनं आपला विषय आपल्या पतीपुढे मांडला. त्यांना उत्तर काय द्यावं? पैसा खर्च होतोय, पैसा खर्च होतोय, काय सांगतो. ती अतिशय दुःखी झाली. यानी एवढं वैभव असून देखील या श्रीनिवासने दिवस कार्यासाठी एक पैसा खर्च केला नाही. लक्ष्मी अतिशय दुःखी झाली. देवघरात आली आणि पांडुरंगाला प्रार्थना करते, पांडुरंगा, ज्या आशेने या घरामध्ये पाऊल टाकलं तिथं माझी देवाशा झाली. खरे सांगा देवा तुम्ही पांडुरंगा, खरे सांगा देवा तुम्ही पांडुरंगा. खरे सांगा देवा तुम्ही पांडुरंगा. पतीसी माझ्या मार्ग दाखवा, पतीसी माझ्या मार्ग दाखवा. खरे सांगा देवा तुम्ही पांडुरंगा, खरे सांगा देवा तुम्ही पांडुरंगा.
मार्ग दाखवा. सासऱ्यांचा लौकिक आहे या पंचक्रोशीमध्ये दिवस कार्य सुद्धा माझ्या या पतीनं केलं नाही. अतिशय दुःखी आहे. पण आता लक्ष्मीच्या मनामध्ये असा विचार आला, पती काही करत नाही म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही, माझं काही कर्तव्य आहे की नाही. तिने काय केलं, श्राद्धाचा सगळा स्वयंपाक केला आणि गावात गेली आणि एका गरीब ब्राह्मणाला पाचारण केलं. सांगितलं, भटजी उद्या माझ्या सासऱ्यांचा दिवस कार्य आहे, तेव्हा जेवायला तुम्ही ब्राह्मण म्हणून या त्यांच्या रूपाने. हे पेढीवरच आहे. आता श्राद्ध विधी तर नाहीच, किंवा जेवायला तरी घालूया. मनात सद्भाव होता. सगळा व्यवस्थित स्वयंपाक केला आणि घेऊन त्या ब्राह्मणाला सांगून आलेली होती ही बातमी. म्हणजे त्याविषयी काय झालं कोणास ठाऊक. असं काही असलं की हिला सत्कर्म करायचं असलं की मध्ये दुष्कर्म आडवं येतं. तसं आज याला असं वाटलं रोज दुपारी जेवायला उशिरा जेवायला येणारा हा श्रीनिवास, आज त्याला सहज असं वाटलं पेढी बंद करावी, जेवायला घरी जावं. ब्राह्मण पानावर बसलेला, आतमध्ये प्रवेश केला. पानावर ब्राह्मण बघितल्यावर श्रीनिवासची तळ पाहिजे मस्तकाला गेली. लक्ष्मी, लक्ष्मी, काय बघतोय मी हे? त्या ब्राह्मणाला विचारलं, काय फुकट जेवायला काय धर्मशाळा आहे? बोलावलं की जायचं जेवायला. उठा उठा. बसलेल्या पानावर ब्राह्मणाला उठवलं. त्याचे कपडे बाहेर दिले फेकून, हाकलून दिलं ब्राह्मणाला. आता तर लक्ष्मीचं पाणी पाणीच करायला गेले एक, झालं दुसरंच. काय करावं. पुन्हा देवगावात आली आणि पुन्हा पांडुरंगाची प्रार्थना करते. पांडुरंगा, किती अंत बघणार आहेस माझा. विठ्ठला देवा पतीस मार्ग दावा, देवा पतीस मार्ग दावा. विठ्ठला देवा देवा पतीस मार्ग दावा दावा, पतीस मार्ग दावा दावा, पतीस मार्ग दावा. पांडुरंगाने त्या सद्भक्ताची हाक ऐकली. तोची दया घनवळला कळवळला. तो धावत आला. कुठे आला? आज भगवंताने रूप बदललं. तो विटेवरचा पांडुरंग एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये श्रीनिवासच्या पेढीवरती गेला. शेठजी, शेठजी, कोण पाहिजे? तुमच्या वडिलांनी मला वचन दिलं होतं, माझ्या मुलाची मुंजी ठरली तर मी सगळा खर्च करेन म्हणून सांगितलं होतं. ते वडिलांनी सांगितलं होतं. वडील गेले वरती. जमणार नाही, चालते व्हा. पांडुरंग मनामध्ये विचार करतायत, याला जागा दाखवायला मला एक क्षण लागणार नाही, पण माझ्या सद्भक्ताने जी प्रार्थना केली आहे याला जागा दाखवायला वेळ लागणार नाही. पण जी ग्रहलक्ष्मी आहे ती माझी भक्त आहे, भक्ताची मुलगी. सतत सतत या पांडुरंगाने पुन्हा पुन्हा पेढीवर जावं, पुन्हा पुन्हा सांगावं, प्रत्येक वेळा याने हाकलून द्यावं. परमात्मा अपमान सहन करतो भक्ताच्या घरी जाण्यासाठी. एकदा तो अंगावर हात उघडला होता. पांडुरंग म्हणाले, असल्या जागेवरती हात ठेवतो तुझा, पण नाही, लक्ष्मीकडे बघून थांबलं. एक दिवस भगवंतानी केलं काय, या पुरंदरगडमध्ये ठरवलं आणि भगवान ब्राह्मण वेशामध्ये आले. कुठे? वाड्यावरती. लक्ष्मी घरात होती. हाक मारली. हाक मारल्यावरती धावत गेली. म्हणजे काय, तुमच्या सासऱ्याने मला वचन दिलं होतं की माझ्या मुलाची मुंजी जर ठरली, आता मला सांगा पांडुरंगाचा मुलगा कोण आणि त्याची मुंज कुठली. पण हे सगळं नाटक भगवंतानी रचलं होतं
आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि याला प्रकाश दाखवण्यासाठी. तर ती तळमळली, म्हणाली खरं सांगू का, मी आता तुमचं काही करू शकत नाही, पण एक तुम्हाला सांगते, तुम्हाला तुमच्या मुलाची मुंजीच करायची ना, माझ्याजवळ एक सौभाग्याचं लेणं आहे, ते तुम्हाला देते, पण तुम्हाला एक विनंती करते की ही जी तुम्हाला नथ मी देणार आहे सोन्याची, ती नथ या गावामध्ये घाण ठेवू नका, अन्य गावात ठेवा आणि तुमच्या मुलाची मुंज करा. भगवंताने हातामध्ये नथ घेतली आणि मनाशी निश्चय केला की नथ ठेवीन तर याच गावात ठेवीन आणि श्रीनिवासच्या पेढीमध्येच ठेवीन. काय होते रोखे आला पेढीवरती, शेठजी तुम्ही पैसे द्यायला मला अनेक वेळा फेऱ्या मारल्या, अनेक अपशब्द बोललात, आज ही तुम्हाला मी नथ देतोय, ही गहाण ठेवल्यावर तुम्ही पैसे द्याल ना. ओळखली नथ त्याने, ओळखली नथ त्याने, ओठून ती आणली मला सांग. ब्राह्मणा, ही नथ मी ओळखली आहे, कुठून आणली सांग. भगवान म्हणाले आता ताकाला जायचं आणि गाडगं कशाला लपवायचं. समोरच्या वाड्यामध्ये गेलो, तिथून आणली, भांड फोडायचं होतं. तळ पायाच्या क्रमात लक्ष्मी इतकी, मी एकदा इथं सांगितलं ब्राह्मणाला जेवणावर उठवलं तरी हिला अक्कल आली नाही, दाखवतो हिला. ती नथ घेतली, बंद 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 करून एका पेटीमध्ये लॉकर मध्ये ठेवून दिली. पेढीतल्या हातात एक छडी घेतली. आता बायकोचा समाचार घ्यायला म्हणून हा श्रीनिवास घरात आला. लक्ष्मी लक्ष्मी, या नथेचं काय होणार हे लक्ष्मीच्या लक्षात आलं होतं. आता या जगात आपण राहून उपयोग नाहीये, आता आपला शेवटच आहे. तर तिने एका पेल्यामध्ये एक विषाचा पेला तयार करून देवासमोर आणून ठेवला. लक्ष्मी लक्ष्मी, काय बघतोय मी, कुठाय नथ, कुठाय नथ. नथ म्हटल्यावर ती बाहेर आली, म्हणाली कांता बोले शांत रहावे, अखंड तांडव कार्य करावे. कांता बोले शांत रहावे, अखंड तांडव कार्य करावे. पुणे पुणे शब्द बोलावे. आज्ञा देते नथ मी आता, आज्ञा देते नथ मी आता. आरविते भगती श्रीकांता, देवघरा आली लक्ष्मी, देवघरा आली, देवघरा आली लक्ष्मी, देवघरा आली. देवघरात आली, देवाला प्रार्थना केली, विषाचा पेला तोंडाला लावणार, बस आता बस झाला, याच्या पुढे याच्या घरात जगणं अवघड आहे. एवढं जर माझं हे उडाल असेल देवा, मी जर सत्कर्म करत असताना असं माझ्याजवळ मला ते भोगावं लागत असेल, पण तोंडाला विषाचा पेला लावायला तोच दयागन वळला, तोच दयागन वळला. टाकिली नथईच त्याने पेल्यात. नथ टाकली त्या पेल्यामध्ये, विषाच्या पेल्यामध्ये. काय ती म्हटलं चमकलं, म्हणून तिने विषाचा पेला खाली ठेवला. ती नथ हातात घेतली, बाहेर आली. कुठे हीच का तुमची नथ, हीच का तुमची नथ, हे घ्या तुमची नथ, हे घ्या तुमची नथ. श्रीनिवास चमकला, एवढी पेढीमध्ये बंदिस्त केलेली नथ इथं आली कशी. गेला पेढीवरती, लॉकरमध्ये पॅक पॅक बंद बंद करून ठेवलेली नथ शोधायला लागला. अहो, विश्वाचा कारभार चालवणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्याला याची किल्ली मिळणार नाही. सगळ्या जगाची किल्ली ज्याच्या हातामध्ये आहे, त्याला आपल्या पत्नीचा अधिकार कळला. श्रीनिवास धावत आला, लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी,
साष्टांगी नमस्कार घातला लक्ष्मीला त्यानं. लक्ष्मी चुकलो मी. बाबांनी माझ्यावर जे संस्कार केले त्यातला एवढाही संस्कार मी माझ्या जीवनात अनुभवू शकलो नाही. चूक झाली माझ्याकडे. आता मी ठरवलंय, निश्चय केलाय, या पैशाने माझा नाश केला, या धनाने माझा नाश केला. लक्ष्मी मी ठरवलंय, पैसे मी इथं ठेवणार. तुझ्या हाताने तुला जमेल तेवढं सगळ्याला दान करून टाक. जेवढं जमेल तेवढं सगळं. लक्ष्मीला आनंद झाला. तिने वाटच बघितली नाही. पटा 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 येईल त्याला दान द्यायला सुरुवात केली. ही संधी पुन्हा मिळेल याची गॅरंटी काय? केव्हा मन बदलेल सांगता येत नाही. त्यांनी ठरवलं होतं, दान धर्म झाला आणि स्वतः एका वस्त्रादिशी पंढरपूरमध्ये आला. पांडुरंगाच्या सेवेत आपलं जीवन रमवायला सुरुवात केली. आणि मग तिथं त्याला एक सत्पुरुषांचं दर्शन झालं, भेट झाली. त्याने याच्यावर अनुग्रह केला. हा श्रीनिवास, हा श्रीनिवास आता बदलला, परिवर्तन झालं. पांडुरंगाच्या कृपेनं त्याला काव्यशक्ती निर्माण झाली आणि त्यांनी अनेक पांडुरंगाची पद भक्तिगीतं लिहायला सुरुवात केली कानडी भाषेमध्ये. कर्नाटकातला हा प्रांतातला भाग आहे. तसे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगामध्ये तुका म्हणे, नामा म्हणे वगैरे आपण जे ऐकतो, तसं यांच्या शेवटच्या चरणावरती पुरंदर विठ्ठल म्हणे, पुरंदर विठ्ठल म्हणे अशी सही आहे. यांचं नाव पुरंदर विठ्ठल ठेवलं गेलं आणि त्या पुरंदर विठ्ठल नावाने सगळी कर्नाटकातली भक्तिमय गीतं, बारम्मा लक्ष्मी बारम्मा, हे जे पद आहे ते पुरंदर विठ्ठलानेच दिलेलं आहे. भीमसेन जोशांच्या आवाजामध्ये असलेलं असं हे परिवर्तन घडलं. एक नमुना सांगितला. अशी अनेक गीतं पुरंदर विठ्ठल या नावाने प्रसिद्ध झाली. हे परिवर्तन का झालं? संस्कारामध्ये असलेली लक्ष्मी घरात आली. त्यामुळं पांडुरंगानं आपलं खरं स्वरूप दाखवून यांच्या जीवनात परिवर्तन घडवलं आणि पुढे हे परिवर्तन झालेले पुरंदर विठ्ठल हे तुकाराम महाराजांसारखे वैरागी झाले, वैरागी संपन्न झाले. असा हा कथाभाग आज आपल्या पुढे ठेवला आहे. पुरंदर विठ्ठल या नावाने ते प्रसिद्ध झाले. असो, धन जेवढं चांगलं आहे तेवढंच माणसाचा नाश करणार आहे. पण परिवर्तन घडलं या लक्ष्मीच्या सहकार्यामुळं आणि जीवनात परिवर्तन घडलं आणि श्रीनिवासचे पुरंदर विठ्ठल झाले. तुकाराम महाराज यापेक्षा वेगळं काही सांगत नाहीये. बाबांनो, हे धन जेवढं चांगलं आहे तेवढंच तापदायक आहे. सांभाळून घ्या. आपलं धन कोणतं आहे? शाश्वत धनाचा स्वीकार करा, नश्वर धनाला स्वीकार करू नका. म्हणून मूळ अभंगामध्ये आम्हाला तुकोबा आहे तेच सांगतायत, आमुचे धन विठ्ठलाचे नाम, आमुचे धन विठ्ठलाचे नाम. चांगले उत्तम लगे काही. एक सूचना सांगायची म्हणजे कीर्तन संपल्या बरोबर 7 वाजता गोष्टी उपासना सुरू होणार आहे. आमुचे धन विठ्ठलाचे नाम, तुकामने त्यांचे नाम हिरे ज्योती. सदा तुम्ही हाती घेतलावे, आमुचे धन विठ्ठलाचे नाम, आमुचे धन विठ्ठलाचे नाम, आमुचे धन विठ्ठलाचे नाम. तुकामने त्यांचे नाम हिरे ज्योती, ज्योती ज्योती. सदा तुम्ही हाती घेतलावे, सदा तुम्ही मुठी घेत जावे, आमुचे धन विठ्ठलाचे नाम.
विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम. झालेली आजची सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करायची आहे. उद्याचं कीर्तन 5 ते 6:30 या वेळेला होईल. उद्याची या पितृपंधरा महोत्सवातलं उद्या सांगतेचं कीर्तन आहे. जाता जाता एकच गोष्ट सांगतो की लाईव्ह बघणारे अनेक भक्तगण वारीत पण आहेत आमच्या. त्यातल्या एका सद्भक्ताने रात्री मी अंधारात रस्त्यात निघालो होतो. त्या वाटेत थांबून विचारलं, बुवा थांबा थांबा थांबा, तुमची समाप्ती कधी? मी तर बघलो माझी समाप्ती मला नाही कल्पना. मग माझ्या लक्षात आलं कीर्तनाची समाप्ती. पण कीर्तन हे कधी संपत नसतं. कीर्तनाची सांगता म्हणजे उद्या अखेरचं कीर्तन या महोत्सवातलं या ठिकाणी होईल. आणि सध्या तरी झालेली सेवा ही साधं होईल. आणि यापुढे केव्हा योग मिळेल तेव्हा पुन्हा मी या ठिकाणी फेसबुक लाईव्ह येऊन नक्की सेवा करेन. आपल्या सर्वांचे प्रेमपूर्वक आशीर्वाद जनता जनार्दनाचे पाठीचे असले तर कार्य करायला काय अडचण नाही. आपल्या सर्वांचं प्रेम असंच सदैव पाठीचे राहो एवढी पांडुरंगाच्या एवढी दत्ताच्या एवढी प्रार्थना करतो. आरतीकडे वळूया. हे चिदान देगा देवा तुझा विसरण गुण गाईन आवडीची माझी सर्वदा. धन संपदा संग संगमेका सदा आपणे वर्तपती सुखे झाला हवे. त्रिकालत्रयी भक्तहारा करुणे अवतार सेविका. इति शिवाय अनुमान सर्वं युगे भावे. जय देव जय देव जय श्रीगुरुदेवा आयो आदिता हरिओम. समाज पुनरि पूरे वदन भाग्याचे दिसे सहाय पत्नी कैसा आहे जन्मदाता उदासी. जय देव जय देव जय श्रीगुरुदेवा आयो आदिता हरिओम. स्वामी महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. योग तुझा घडावा तुझे आणि देह माझा घडावा. तेज नको गुणवंतांना रघुनायका मागणेची आहा. जय जय रघुवीर समर्थ कायेन मनसा वापी यद्यत् कर्म शुभाशुभम् करोम्यत्र करिष्यामि तद् त्वत्समर्पितम्. नामैव 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 मम जीवनम् करो नास्त्यैव 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 गतिरन्यथा. अवधूत चिन्तन श्री गुरुदेव